विचार करायला लावणारा आहे. अवघड पेपर दिसतोय. उतारा पहा. वक्तृत्व या शब्दाचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे? वक्तृत्व करणे म्हणजे भाषण. जन्मजात हा गुण असेलच असे नाही, परंतु तो जोपासून वाढवावा लागतो. नैपुण्य मिळवणे म्हणजे एखाद्या गोष्टीवरती वक्तृत्वावरती नैपुण्य मिळवणे म्हणजे काय? प्रभुत्व मिळवणे. कोणत्या विषय बोलायला सांगितले तर लगेच पटकन त्याने उठून बोललं पाहिजे, याला माहिती प्रभुत्व वक्तृत्वावरती. पुढे वक्तृत्व कलेत तयार व्हायचे असेल तर प्रथम कोणता गुण आवश्यक पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे तुमच्यामध्ये? सभाधीपणा. नाही तर आम्ही उभा जायला की करतो आपलं फक्त. खाली बसून गप्पा मारणारे भरपूर असतात, पण उभा राहून 4 शब्द बोला भाषण मारणारे नाही. पुढे खाली दिलेल्या शब्दामध्ये वेगळे अनुनासिक असलेला शब्द. वेगळे अनुनासिक याचा अर्थ काय? अनुस्वारानंतर कोणत्या ठिकाणी वेगळ्या अनुस्वाराचा उच्चार. पहिला काय? आंधळा. अनुस्वार काय याच्यावर आहे? आवड. नंतर आलाय कोणता? ध. ध कोणत्या गटातला आहे? त च्या गटात. मग त त द ध म्हणजे अनुस्वाराचा उच्चार कसा होणार आहे? न सारखा. संतान अनुस्वार आला स, त्यात आले अक्षर त. त च्या गटात. तो कोणत्या गटातला? त च्या. त च्या गटातला अनुनासिक न. तंटा अनुस्वार त आला नंतर ट. ट कोणत्या गटातला? ट च्या गटातला. ट ठ ड ड न. त्यातला अनुस्वाराचा उच्चार कसा येईल? वेगळा न. अंधकार अनुस्वार अ वर, त्यात आला ध. ध कोणत्या गटातला? त च्या गटात. म्हणजे 3 त च्या गटातली, 1 त च्या गटातला आणि तो वेगळा निघेल. त्यामुळं पर्याय क्रमांक 3. पुढे परीक्षा साठी या शब्दाचे सामान्य रूप. परीक्षेला, परीक्षेचे, परीक्षेतून. मग काय? परीक्षे. पर्याय क्रमांक 1. आता इथं पहा, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये बारकाईने पहा तुम्ही काय फरक आहे रे वेलांटी मध्ये. आता इथं पहा परीक्षेला. आता इथं रस्व दीर्घची रस्व होत नाही. आता विहीर असेल, ह दीर्घ असतो, पण विहीर याला प्रत्यय लावला की तो ऱ्हस्व होतो. तसं परीक्षेमध्ये होत नाही. त्यामुळे हा प्रश्न खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. पुढे पहा. सौरभ आपल्याला आलेले अनुभव मित्रांना सांगत होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते? अनुभव वाक्यात वापरा. तो एक अनुभव, ती एक अनुभव होता का? ते एक अनुभव म्हणजे होते का? म्हणजे या ठिकाणी आणि एक तुम्ही वापरला की लक्षात येतं. त्यामुळे अनुभवचं लिंग होईल तो एक अनुभव. त्यामुळं वाक्यात वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं पुल्लिंग आहे. परिचय पहा. वामनराव खूप मोठे टिंबटिंब आहेत. त्यांच्या टिंबटिंब मोठे प्रदर्शन हॉलमध्ये भरले होते. त्यांनी पाषाणापासून तयार केलेल्या सुंदर कलाकृतीचे टिंबटिंब अशा शब्दात लोक कौतुक करतात. आता पाषाणापासून कलाकृती करणे म्हणजे काय झालं? ते शिल्पकार. मग वामनराव खूप मोठे शिल्पकार होते. त्यांच्या मग कशात असं आहे? शिल्पांचे प्रदर्शन भरलेले आहे. आणि मग पाषाणापासून केलेल्या सुंदर कलाकृतीचं काय केलं जातं? अवर्णनीय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. चला 10वा प्रश्न पहा. उ किंवा उ याच्या पुढे विजातीय स्वर आल्या, त्याबद्दल व होऊन पुढील स्वर त्यामध्ये मिळून संधी होते. या नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता? स्वल्प. स्वर अधिक अल्प. मग काय झालं तिथं? सु अधिक अल्प. मग इथं स म्हणजे उ आला आणि पुढे अ आला. मग पुढला स्वर आहे तो उ मध्ये मिसळला आणि त्याचा काय झाला? व झाला. या नियमाचा तुम्ही त्याचे विग्रह केले की तुम्हाला अडचणी यायला काही कारण नाही. पुढे एकवचनी व अनेकवचनी शब्दाची बरोबर जोडी कोणती? पहा तिथं एकवचन 2 पर्याय नोंदवायचे आहेत. एकवचनी व अनेकवचनीची बरोबर जोडी. पहा उंदीर, एक उंदीर 5 उंदीर. उंदरे होत नाही, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. दगड, एक दगड 5 दगड. दगडे नाही. तो वाक्याला आपण म्हणतो दगडे मारणे, परंतु तसं नाही. एक दगड 5 दगड. त्याचं अनेकवचन एकवचन एकच आहे. सोय, सोयचं अनेकवचन सोयी. बरोबर आहे. जाऊ, एक जाऊ आणि जावा जावा. त्यामुळे ते बरोबर आहे. 3रा आणि 4था बरोबर. खालीपैकी शक्य क्रियापदाचे वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कोणता आहे शक्य?
आजारानंतर आता मला खेळवते. शक्य क्रियापद कशाला म्हणायचं? कर्त्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्य असेल. त्यामुळं पर्याय क्रमांक 4. सुधाकरराव नुकतेच दिल्लीच्या दौऱ्यावरून आले आहेत. या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ. त्यात पूर्ण क्रिया झालेली आहे. अपूर्ण कसं घडत असेल तर अपूर्ण. येत आहेत, आले आहेत, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पुढे वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळाचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती असते? सप्तमी. काय प्रत्यय सप्तमीचे? तय्या तय्या. म्हणजे या ठिकाणी क्रियेचे स्थान किंवा काळ याचा जो बोध होतो ना, कशावरून बोध होतो रे? क्रियेचे स्थान किंवा काळ. क्रियेचे स्थान, क्रिया कोठे घडली? कर्मावरून बोध होतो. म्हणजे कर्माला कोणता प्रत्यय लागलेला असतो? सप्तमी. मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता इथं पहा, मांजराकडून उंदीर मारला गेला. आता याच्यामध्ये क्रियापद मारला गेला, मारला जाणारा उंदीर. आता मारला गेलेला उंदीर, मारण्याची म्हणजे करता कोणाला? उंदीर. कर्म नाही ना, तसं नाही हो. हे काय काय म्हणतात तू, वेगळा प्रयोग आहे हा. असं नाही इथं. मांजराकडून उंदीर. आता हे जर आपल्या रेग्युलरच्या पद्धतीने गेलं तर आपलं हे असं येते होतं. तू लगे म्हणणार सर याच्यात कर्मच नाही, कर्मणी होईल कसा? तर इथे काय, तर इथे मांजराकडून उंदीर मारला गेला, तर इथे कर्ता मांजर येते. मारण्याची क्रिया उंदरावरती घडलेली आहे, कर्म उंदीर येते. मांजराला कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे तो कर्तरी प्रयोग होत नाहीये. आणि उंदीरच्या त्याची 5 उंदीर मारले गेले. एक उंदीर मारला गेला. अनेक वचन केलं कर्माचं किती बदलते म्हणून तो कर्मणी. पण तो त्याचं वेगळं नाव आहे. आपल्याला अभ्यासाला नाही आहे प्रयोग, परंतु या ठिकाणी या पद्धतीने विचार करावा लागतो. तुम्ही जर असा विचार केला आपल्या रेग्युलरच्या पद्धतीनं, मारला गेला, मग मारला जाणारा उंदीर. मारण्याची क्रिया कोणावरती घडली? उंदरावरतीच घडलेली. उंदीर मारला गेला एवढंच होत आहे. आणि मग याच्यामध्ये कर्म नाही आहे, म्हणजे कर्तरी प्रयोग होईल. तर या पद्धतीने म्हणून मी तो जाणीवपूर्वक तो शब्द वापरला सुरुवातीला आणि मग तुम्हाला सांगितलं. तर कर्मणी प्रयोग कसा होतो तर या पद्धतीने. पुढे खालीलपैकी आवृत्ती दर्शक क्रिया विशेषण अव्यय कोणती? 2 पर्याय नोंदवा. आवृत्ती म्हणजे क्षणोक्षणी आणि दररोज. क्रियाविशेषण सतत हे क्रियाविशेषण नाही. दररोज आणि क्षणोक्षणी हे आवृत्ती दर्शक आहे. सतत म्हणजे आवृत्ती नाही तिथं. नदीकाठचा हिरवळीवरील वाऱ्याचा लहान झोत मनाला उल्हासित करतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी वाऱ्याचा लहान झोतला काय म्हणतात? झुळूक. खालील पर्यायातील विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी. उथळच्या विरुद्ध खोल, ग्राह्याच्या विरुद्ध त्याग, उन्नतच्या विरुद्ध अवनत, प्रगत नाही. हे समानार्थी शब्द झाले. तीक्ष्णच्या विरुद्ध बोथट. पुढे कुंभांड रचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खोटे आरोप करणे. नकटीच्या लग्नाला 1700 घडले. 2 वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा तो कोणता अलंकार होतो? उपमा. गुरु गुरु लघु ही चिन्ह कोणत्या गणाची आहेत? त. शोभ या शब्दाचा समानार्थी शब्द राग आणि क्रोध, चिंता काळजी नाही. कवी बी हे टोपण नाव कोणाचं? नारायण मुरलीधर गुप्ते. यार्ड हा या शब्दाला मराठी प्रतिशब्द आभार. आता गणितामध्ये पाहू. b+8 ही एक विषम संख्या आहे, तर तिच्या जवळची समसंख्या कोणती? काय करावं लागेल? b+8 ही एक विषम संख्या. b+8 + 1 केलं
किंवा -1 केलं तर ही आपल्याला सम मिळेल. अधिक 1 केलं तर कुठली मिळेल, वजा 1 केलं तर मागची. याचं आपल्याला करायचं म्हटलं तर काय करावं लागेल, छेद समान करावा लागेल. छेद 5 केला तर b प्लस 8 प्लस याची 5 पट म्हणजे याची 5 पट 5 म्हणजे b प्लस 13/5 आणि मायनस केलं तर b प्लस 8 वजा 5/5 होईल. म्हणजे अधिक 5 आहे वजा 5, 8 नंतर 5 गेली b प्लस 3 डिवायडेड बाय 5. उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 3. एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून जरा 80 पाने वाचावयाची राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती. आता पहा इथे 2/3 याचा अर्थ काय होतो, 3 भागातले 2 भाग, 2 भाग वाचून 2 भाग आणि 10 पाने, 2 भाग अधिक 10 पानं वाचली तेव्हा 80 पानं वाचली. 80 पानं वाचावयाची राहिली म्हणजे आपला राहिला किती भाग वाचायचा, 1 भाग आणि ही 2 भाग आणि 10 पानं वाचल्यानंतर मी ही 10 भाग इकडे पाठवून दिले तर काय होतील, बरोबर 80 पानं. म्हणजे 1 भाग वजा 10 केले की म्हणजे 1 भाग वजा 10 केलं की 80 पाने होती. मग हे वजा 10 इकडे पाठवले अधिक 10 म्हणजे 1 भाग बरोबर 90 होईल. मग आपल्याला किती पानं आहेत, 3 भाग. मग 3 भाग बरोबर 270. तर पर्याय क्रमांक काय आहे, 27चं 1 आहे. आता हे या पद्धतीने अपूर्णांकाच्या याच्यावर समजायला फक्त वरच्या लेवलला तुम्ही पोहोचला पाहिजे. आता हे जर या पद्धतीनं मांडलं 2/3 x पानं मांडली तर xचा 2/3 2x/3 अधिक 10 पानं वाचली तेव्हा आपल्याला राहिलेत किती पानं, 80 पानं राहिले. पुस्तकाला x पानं मांडले म्हणजे इथे x वजा 80 पानं राहिले. 80 नाही x वजा 80. काय x वजा 80, तर पुस्तकाला x पानं होती त्यातनं एवढी वाचली तर 80 पानं राहिली. x मधनं 80 वजा केली पाहिजे. मग हे सोडवावं लागेल. मी तर छेद सारखा हे वजा 10 आहे ते तिकडे पाठवून दिले तरी चालतंय. पुन्हा इकडे आपल्याला पुन्हा तिकडून इकडे आणावंच लागणार. म्हणजे हे वजा 10 आहे ते इकडं वजा 80 ते इकडे गेले तर अधिक होतील. 2x/3 अधिक 10 अधिक 90 बरोबर 1. इथे 90 अधिक 10 80 10 90 होणार तरी 10 अधिक 80 पाहिजे. हो पुढलं झालं ना ते. तर इथे काय होणार आहे, इथे त्याच्यात 80 ला 90 2x/3 अधिक 90 बरोबर x. इथं छेद सारखा करा 3 होईल. इथं छेद काय नाही, याची तिप्पट 2x याची तिप्पट 270 बरोबर x. इथे 3 इथे 2x अधिक 30 2x अधिक हे 3 तिकडे पाठवले हे तिकडं गुणिले होते. 2x अधिक 270 बरोबर x आणि 3 याचा गुणाकार 3x. मग हे 2x तिकडे पाठवायचे. 270 मुळे 3x वजा 2x राहिले x बरोबर 270. एवढ्या सोप्या पद्धतीनं या पद्धतीनं आपल्याला कळू शकतं. पण एका गावाची लोकसंख्या 1,76,400 असून ती दरवर्षी 5% वाढते तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल. तर आता पहा 2 वर्षानंतरची म्हणजे हे चक्रवाढ व्याजाचं गणित आहे. चक्रवाढ व्याजाचं गणित a = p into bracket 1 plus r/100 प्रिन्सिपल आहे 1,76,400 अधिक 1 प्लस रेट किती आहे 5% म्हणजे 105/100 होईल. आणि संक्षिप्त रूप दिलं तर 21/20 आणि वर्ग आहे म्हणून 2 वेळा. इथं हे हा वेळ तुम्हाला वाचवता आला पाहिजे. ही 2 शून्य घालवली 2 ने घालवला 82/16 82/16 2 दुणे 4 आणि या 2 ने घालवला 2 चौक 8 2 चौक 8 2 1 481
गुणिले इथं अधिक आलं चिन्ह 21 गुणिले 21 441 आहे. इथं 441 गुणिले 21 करा. किती येतोय गुणाकार सांगा? किती येतोय? 1,84,481. आता इथं पर्याय दुसरा आणि तिसरा कट होणार. इथे 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येणार. हे पर्याय कट पण हुशार मुलांनी हे मधलं पर्याय कट करून देखील 1,94,481 म्हणजे 1,94,481 म्हणजे इथं पहिला आणि चौथा पर्याय एवढ्यावरतीच आपल्याला तुम्हाला करायचं. मग इथं गुणाकार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तर 1,94,481 म्हणजे त्या गुणाकार करायला वेळ घालवायला नको. तुम्हाला सांगितले कसं करायचं पण तुम्ही गुणाकार करून ते पुढे जाऊ शकता. पुढे 1/2 3/4 5/6 9/10 याचा मसावी काय? जेव्हा मसावी असतो गसावी असतो तेव्हा काय करावं लागतं? मसावी विचारलाय छेदाचा मसावी काढायचा. अंशाचा काढायचा विचारलंय मसावी म्हणून अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. जे विचारलंय ते अंशाचं करायचं आणि जे विचारलेलं नाही त्याचा लसावी. मसा विचारला म्हणजे 1 3 5 6 9चा लसावी काय 1 येणार आणि याचा लसावी 2 4 6 8चा लसावी किती येईल 60 म्हणजे उत्तर येईल 1/60. पर्याय क्रमांक 2. क्यूब रूट 16चा 3x वजा 2 क्यूब रूट बरोबर 2चा वर्ग कंसाचा वर्ग. आता हे क्यूब रूट काढायचं म्हणजे काय करावं लागेल? दोन्ही बाजूचा क्यूब करावा लागेल. दोन्ही बाजूचा अगोदर क्यूब करू. आता मी क्यूब केला तर काय होईल? क्यूब रूट निघून जाईल म्हणजे काय होईल? 16चा 3x वजा 2 बरोबर इथं घातांकाचा घातांक म्हणजे काय होतो? 2चा किती होईल? 12 4 4 3 12. आता इथं पण बेस 2 आहे म्हणजे इथे बेस 2 करू. 2चा कितवा घात आहे? 16 चौथा म्हणजे इथे मी तर 2चा चौथा घात त्याचा 3x वजा 2 मांडलं तर चालेल. हा गुणाकार केला 4 त्रिक 12x वजा 4 दुनी 8 बरोबर 2चा 12. आता बेस सारखा आहे बरोबर चिन्ह म्हणजे याचा अर्थ अंश कसा असणार? घाता कसा असणार? म्हणजे समीकरण काय झालं? 12x वजा 8 बरोबर 12. हे वजा 8 तिकडे पाठवून द्या. 12x बरोबर 12 अधिक 8 म्हणजे 20. हे 12 गुणिले ते पाठवून द्या. x बरोबर 20/12. संक्षिप्त रूप दिलं तर 5 4 ने जाईल 4 पंचे 20 4 त्रिक 12. याची किंमत येणार आहे 5/3. चला पुढे समभुज त्रिकोणाचा x y y z या ठिकाणी परस्पर मध्य काय ज्या बिंदूमध्ये छेदतात तर GMY GNZ हे एकरूपतेच्या GNY म्हणजे मी वेगळे काढून देतो म्हणजे ज्याद्वारे तुम्हाला ते व्यवस्थित काय एकरूप आहे ते कळेल. हे मी वेगळे देतो. GNY कुठं आला? GMY सॉरी आकृती करताना अशी करायला पाहिजे की G आणि इकडला GNZ. हे एकरूप कोणत्या नियमानुसार होते? आता या ठिकाणी समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाच्या बाजू एकरूप असतात मध्य एकरूप असतात. आता इथं मध्यगा सांगितलेले आहे. आता मध्यगा 2/3 या पद्धतीने विभाजन करतात म्हणजे 2/1 या बाजूला ही बाजू एकरूप होईल का? तर मध्यगाचा एक भाग आहे. आता या बाजूला ही बाजू एकरूप आहे का? आता इथला हा कोण आणि हा कोण एकरूप असतील का? असतील विरुद्ध कोण. त्यानंतर हे कोण देखील एकरूप असणार आहे कारण समभुज त्रिकोण आहे तो. समभुज त्रिकोणामध्ये कोण दुभाजक लंब दुभाजक सगळे सारखे असतात.
त्यामुळे याचे सगळे कोणही एकरूप असणार आहेत, सगळ्या बाजूही एकरूप असणार आहेत. मग या ठिकाणी एकरूपतेच्या ज्या सगळ्या कसोट्या आहेत त्या सगळ्या कसोट्यांचे एकरूप, सगळ्या कसोट्या याला लागू होणार. कोणत्या कसोट्या आहेत? भाबाबा, बाकोबा, कोबाको लागू होणार आहे. कर्णभुजा लागू होईल का? कर्णभुजा पण लागू होईल. कशी लागू होईल? समभुज त्रिकोणाचा लंब दुभाजक, म्हणजे या ठिकाणी कोणता होणार आहे? काटकोनच होणार आहे. कारण का समोरच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजू टाकलेला लंब आहे, म्हणजे या ठिकाणी काटकोन झाला, म्हणजे कर्णभुजा पण त्याला लागू होणार आहे. का लागू झाली? कारण मध्यगा म्हणजे काय? मध्यगा म्हणजे काय? समोरच्या बाजूचा मध्य आणि शिरोबिंदू हे जोडले ही मध्यगा आहे. पण मध्यगा हा काय असतो? लंब दुभाजक पण, शिरोलंब पण आहे. म्हणजे मध्यगा एकाच वेळेस समभुज त्रिकोणात सगळंच कार्य करतो, कारण सगळंच एकरूप असतं. त्यामुळे या ठिकाणी 90चा होणार, त्यामुळे कर्णभुजा पण लागू होते, त्यामुळे 4च्या लागू. पुढे काय म्हणले? 1/4चा x घात भागिले 1/4चा 13 घात बरोबर 1/2चा 4 घात. आता इथे अगोदर आपण हे सोडूया. 1/4चा x घात भागिले म्हणजे घातांकाची काय होते रे? वजाबाकी बरोबर 1/2चा 4 घात. आता इथं छेद पहिल्यांदा काय होईल? इथे 1/4 इथे 1/2 आहे. 1/2 करायला लागेल. इथं कसं करणार? 1/2चा वर्ग 1/4, म्हणजे याचा पहिला बेस मला सारखा करण्यासाठी 1/2चा वर्ग करावा लागेल आणि त्याचा x वजा 13 लागेल. म्हणजे हेच मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचंय. आपण इथं 16 होता त्याचा 2 इथं का केला आपण? 16चा 2/4, तर इकडे बेस 1/2. मी ते 1/2 बेस आहे म्हणजे इथं पण बेस मला काय केला पाहिजे? 1/2. 1/2 बेस करायला म्हणजे त्याचा काय? 1/2चा वर्ग केला की 1/4, म्हणून ते 1/2चा वर्ग म्हणजे 1/4 वजा 1 वजा 13 आहे. मी तर घातांक म्हणजे गुणाकार होईल. 1/2चा 2x वजा 26 बरोबर 1/2चा 4. आता बेस सारखा आहे, बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे समीकरण 2x वजा 26 बरोबर 4. हे वजा 26 तिकडे पाठवून द्या. 2x बरोबर 4 अधिक 26 x बरोबर 26 आणि 4 30 भागिले 2 केलं उत्तर 15 आहे. पुढे 4567.115 यातील डावीकडील 5ची स्थानिक किंमत उजवीकडील 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? डावीकडील 5ची स्थानिक किंमत 500 ही उजवीकडल्या 5ची स्थानिक किंमत 0.005 आहे. याची किती पट आहे माहिती आहे का? मग काय करायचं? x पट आहे म्हणा. पट म्हणजे काय असतं? पटापट, पटपट म्हणजे गुणिले. बरोबर म्हणजे समीकरण काय झालं? 500 बरोबर 0.005 गुणिले x. x ला हे काय गुणिले इकडे पाठवले काय होते? 500 भागिले 0.005 बरोबर x. दशांश चिन्ह काढून टाका. किती घर पुढे न्यावं लागेल? 3 घर वरती 1 2 3. 5 एके 5 5 एके 5 एका किती शून्य? 1 2 3 4 5 म्हणजे 2 3 4 5 म्हणजे 10चा कितवा झाला? 5वा घात. जेवढी शून्य 10चा पहिला 10चा वर्ग 100 की बोलतो 10चा 5वा घात. उत्तर बघू येईल पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. पुढे 49चा वर्ग 343चा घन 7चा 5वा भागिले 2चा वजा 4 2चा वर्ग 4चा पहिला बरोबर 2401चा वर्ग कंसाचा x वा घात x बरोबर किती? इथे याचा बेस सारखा केला पाहिजे. पहिल्यांदा पहा 7 आहे, 49 म्हणजे 7चा कितवा घात होईल? दुसरा. म्हणजे ज्या मूळ संख्येमध्ये त्याचा बेस तयार करून घेऊ. 49 म्हणजे 7चा वर्ग आणि त्याचा वर्ग. पुढे 343 म्हणजे 7चा घन आणि त्याचा घन आहे.
गुणिले 7चा 5वा. ओके, इथं आपल्याला इथं काय अडचण येणार नाही. आता खाली काय 2चा वजा 4था गुणिले 2चा वर्ग गुणिले 4चा पहिला म्हणजे 2चा वर्ग. ओके, हे लक्षात आलं का जे बदल झाले ते. आता इथं बेस सारखा असेल तर घातांकाची काय होते बेरीज. इथं बेस होते 4 म्हणजे इथे 7चा 4था गुणिले 7चा 9वा गुणिले 7चा 5वा. आता भागिले. आता इथे बेस सारखा ऑलरेडी झालेला आहे. गुणाकार असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते. वजा 4 अधिक 2 अधिक 2. आता गडबड करू नको, जरा जाऊ शकते. मग इथे 7चा 4था 9वा 5वा किती आले 7चा 18 भागिले वजा 4 अधिक 2 वजा 2 अधिक 2 0 म्हणजे 2चा 0. 2चा 0 भागाचा असतो 1 म्हणजे छेद काय होईल 7चा 18वा घात 2. आता इथं काय दिलंय 2400चा वर्ग आणि त्याचा x वा घात दिलेला. हा, मग आता ही 2401 7चा किती वाढत आहे 4. इथं 7चा झालं 343. 7चा मग ह्या घात असतो. इथं जेव्हा 7 येते ना तेव्हा तोही 7चा असणार आहे. मी हे गेस करता आलं पाहिजे. मी 7चा 4था घात 2400 त्याचा वर्ग आहे आणि त्याचा x वा घात x वाय. घाता गुणाकार करायचा 8x म्हणजे बरोबर 7चा 7 दुने 14 4 दुने 8x म्हणजे 8x. म्हणजे इथे बेस बरोबर आहे. आता बेस बरोबर आहे म्हणजे घातांक कसे असणार सेम बरोबर असणार. म्हणजे काय समीकरण तयार झालं 18 बरोबर 8x x बरोबर 18 भागिले 8 संक्षिप्त करून दिलं तर काय येईल 9/4. पर्याय निवडा. 2 पर्याय दुसरा पर्याय आणि 81/16चं वर्गमूळ पर्याय क्रमांक 3. एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 5 वर्षाची रास 7000 रुपये तर व्याजाचा दर. आता 2 वर्षाची रास म्हणजे काय असतं रे 2 वर्षाची रास म्हणजे काय मुद्दल अधिक त्या 2 वर्षाचं व्याज मिळवून. 5 वर्षाची रास म्हणजे काय मुद्दल अधिक मग मुद्दल बदललं गेलं का कुठं. मग 5 वर्षाच्या राशीत तुम्ही 2 वर्षाचं रास वजा केली तर काय 3 वर्षाचं सर्व व्याज. मग इथं 5 वर्षाचं मला रास दिली 7000 त्यामधून मी 2 वर्षाची रास वजा केली 5800 तर 3 वर्षाचं फक्त व्याज किती येणार आहे 1200 रुपये 3 वर्ष. म्हणजे एका वर्षाचं 400 रुपये व्याज. मग आपल्याला इथं गणितात 2 वर्षाचं व्याज दिले मग 2 वर्षाची रास दिली मग 2 वर्षाचं व्याज 800 रुपये. मग 2 वर्षाची रास किती दिली 5800. 5800 मधनं 2 वर्षाचं व्याज वजा केलं तर मुद्दल किती 5000 रुपये मुद्दल आहे. मग आपल्याला व्याजाचा दर मुद्दल विचारले असते तर कधी संपलं असतं. मग 5000 रुपयाचे एका वर्षाचं व्याज किती होते 400 रुपये. मग दर काढायचा आहे. दर बरोबर काय सूत्र आहे व्याज एका वर्षाचं व्याज 400 गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. लोक भागिले 100 घेते लिहित बसायचं ते डायरेक्ट तुम्हाला काही लक्षात यायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला दर कालावधी काढायचा असेल तेव्हा व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर त्या मुद्दल गुणिले कालावधी. तर हे 2 शून्य घालून टाकली 50 8 400 म्हणजे दर किती आला 10.8%. चला पुढे वर्गमुळामध्ये 12.96 गुणिले 12.96 भागिले 0.129. आता इथं दशांश चिन्ह पहिल्यांदा काढून टाका. पहिल्यांदा दशांश चिन्ह 12.96 गुणिले 12,296 भागिले 0.1296. हे 4 घरं पुढे नेलं वरती इथे 2च गेली आणि मग इकडे 2 गेली तर मग इथे 0 देऊ. ओके दशांश चिन्ह निघून गेली का 4 घरं 1296 1 1296 1296 1 1296 राहिले काय. तिथं गोंधळ वाटत असेल ना तर इथं गुणिले 100 टाका. ओके 2 घरं गेली
मग आता 1296 गेलं 1296 वर्गमूळ किती 36 आणि 100चं वर्गमूळ 10 36 गुणिले 10 उत्तर काय येणार आहे 360. दोन पर्याय निवडतो आपण एक 6चा वर्ग 36 गुणिले 10 इथं बघायचं. एका बसच्या चाकाची त्रिज्या 21 तर 6.6 किलोमीटर अंतर चाकाची गेले किती. त्रिज्या 21 आहे याच्यावरनं 21 मीटर आहे. मी इथं किलोमीटरचे बघायचं. मी इथं एक त्रिज्या 21 आहे म्हणजे एका फेरीमध्ये किती चाक पूर्ण करेल म्हणजे परिघाला परिघाचं काय पाय डी किंवा 2 पाय डी मानला 21 त्रिज्या म्हणजे डी बेचाळीस 7 सकून बेचा 22 132 मीटर एका किलोमीटर मध्ये अंतर किलोमीटरचे मीटर केले पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे 6.6 म्हणजे 6600 मीटर झाले भागिले 132 पंचे 660 वरती 0 किती फेरे मारावे लागतील 50 फेऱ्या 6.6 किलोमीटर गाडी जाईल. चला पुढे. एका दुकानदाराने आपल्या वस्तूंच्या किमती सुरुवातीला 20% कमी केल्या व नंतर 30% वाढवल्या तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झाला. आता 100 रुपये किंमत मारायची 20% कमी केली म्हणजे किती झाली मूळ किंमत 100 20% कमी झाली म्हणजे किती येणार 80 रुपये. नंतर काय केली 30% वाढवली मग 80चे 30% किती होतील 24 रुपये होईल. 80चे 30% 24% टक्के म्हणलं की 100 असतो ना. मी 2 शून्य गेली 8 24 ने वाढली म्हणजे 80 अधिक 24 104 म्हणजे मूळ किंमत काय झाली 100ची होती ती 104 झाली म्हणजे वाढ झाली का कमी झाली वाढ झाली. किती टक्के वाढ झाली 4% वाढ झाली. पुढे 0.9 गुणिले 0.09 अधिक 0.9 गुणिले 0.9 0.9 गुणिले 0.09 अधिक 0.9 गुणिले 0.9 डिवायडेड बाय आहे 0.0081. काय केलं पाहिजे हो गुणाकार करायचा मोहिनीची बेरीज करायची मग भागाकार करायची हो की नाही. इथं डोकं काय चालवता येईल कॉमन काय काढता येईल का 0.9 दोन्हीकडे कॉमन 0.9 आहे 0.9 बाहेर काढा 0.9 कमी काढला इथं काय राहिलं 0.09 प्लस इथं काय 0.9 दोन वेळा 0.9 मी एवढा काढला मी कॉमन बाहेर भागिले छेदामध्ये आहे 0.0081. आता एवढी बेरीज करा अडचण येते का काही नाही याची बेरीज 0.9 गुणिले 0.99 डिवायडेड बाय 0.0081. आता गुणिले म्हणल्यानंतर आता काय गुणाकार करत बसायचं नाही संक्षिप्त रूप द्यायचं दशांशनं काढून टाकायचं. इथे किती घर घालवलं 1 इथे 2 म्हणजे किती घालवायचे आपल्याला 4 घर घालवायचे. मग आता एक कुठं तर 0 कुठं देऊ 0 तर इथं 90 करा संक्षिप्त रूप द्या 9 ने गेलं 9 10 90 नवीन 81 इकडे घ्या 9 1 9 9 1 11 गुणिले 110 उत्तर कोणतं येईल पर्याय क्रमांक 2. काय काय डोकं चालवलं का फक्त नुसतं तेवढं करायचं. तुम्ही जर सोडवत नसला तर त्याला गुणाकार करायची दशांची जाते मग तर काय सगळा खेळ पुढं बेरीज. एका नळाने पाणी टाकी 24 तासात पूर्ण भरते दुसऱ्या नळाने ती 40 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल रिकामी टाकी किती वेळात भरेल. जे एका 24 तासात भरते येतात एका तासात 1/24 40 तासात रिकामी होते येतात एका तासात 140 रिकामी होते. वजा का केलं आणि रिकामी होते एकाने भरते म्हणून ते आहे आणि जे वजा होते म्हणून का तर रिकामी होते. इथे छेद सारखा काय होईल 120 म्हणजे याची 5 पट वजा याची 1 पट 5 3 गेले 2/120 एका तासामध्ये एवढी ती भरेल. पूर्ण भरण्यासाठी 120 छेद
2 म्हणजे उत्तर काय येईल? 60 तास. 60 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरेल. एका नळाने येते एका तासाने, त्यामुळे उत्तर काय येईल? 60 तास. आणि त्याच्यात मिनिटं केली तर 3600 मिनिटे. 15 मजूर रोज 8 तास काम करून 100 कपाटे 12 दिवसात पूर्ण करतात. तर रोज 10 तास काम करून 18 दिवसात 150 कपाटे बनवण्यास किती मजूर लागतील? पहा इथे काय, जर काम सारखंच असेल तर M1 × T1 × D1 बरोबर M2 T2 D2. आता इथे M1 किती आहे? 15 मजूर 8 तास काम करून 12 दिवसामध्ये. आता तुम्हाला इथं त्याला 100 कपाटाचं का घेतलं नाही ते सांगतो. तर रोज 10 तास काम करून 18 दिवसामध्ये 150 कपाटे बनवण्यात किती मजूर लागतील? तर X मजूर लागतील. मी इथे काय करायचे, हे 100 इकडे टाकायचे, हे 150 इकडे टाकायचे. इकडे 100 गुणिले ते इकडे टाकायचे. सॉरी म्हणजे तेच झालं. हे गुणिले म्हणजे तिकडे गेले की भागिले होत आहेत ना. तर इथं गुणिलेच्या ऐवजी इथं 100 टाका आणि ते 150 टाका. हे इथं का केलं ते, किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये काम करा की काम झालं दीडपट वाढलं. म्हणजे कालावधी लागणारा तो दीडपट वाढणार किंवा माणसं दीडपट लागणार काम, किंवा म्हणून ते या पद्धतीने करा. म्हणजे काम इथं 100 आहे म्हणून इथं 100 लिहिलं, तिकडं 150 म्हणून ते भागिले का टाकलं तर ते इनवर्स आहे, म्हणजे व्यस्त चलनामध्ये आहे. बाकीचं हे समचलनामध्ये आहे. माणसं काम दिवस वाढले काम कमी होणार, म्हणजे तिथं चलन व्यस्त चलन हे समचलन. आता इथं सोडवलं तर काय होईल पहा, हे एक्सला काढायचे, एक तिकडे पाठवा. 15 गुणिले 8 गुणिले 12 गुणिले 150 भागिले 100 गुणिले 10 गुणिले 18. संक्षिप्त करून द्या. 6 गुणिले 12 6 18 3 5 15 5 गुणिले 10 2 1 2 झालं काय मांडली आपण दोघं पण ते काय थोडंसं उलट सुलट होते. इकडचं 2 बघू. हां कुठेतरी काय करू कुठं जाईल. 5 5 दिले 5 दिले 15 20 येते. 2 ने घेतले तर 4 25 4 2 8. हां 15च्या जागी 150 काय 15च्या जागी 150 आहे. हां बरोबर. ही 150 इथे हो का, इथे हे जाणार 1 0 जाणार, इथे 0 इथे 10 होते. हां 5 1 5 5 जुने 10 हे जुने 4 4 1 12 दिवस लागतील. आणि लक्षात जी एक कालावधानाने चूक घडली तर ते कसं विस्तारावं लागतं ते लक्ष पाहिजे. ते लक्षात आलं नाही. 100 150 का लिहिलं, ते काम जर सारखं असतं ते आपण लिहिलंच नसतं. चला पुढे काय, आकृतीतील रेषा ए बी सी या पॅरलल आहेत आणि रेषा पी क्यू या देखील पॅरलल आहे. ए बी सी छेदिका आहे, तर मेजर ऑफ अँगल एफ बरोबर टी. आता या ठिकाणी ते अँगल कसे कोणते असतील काय असतील ते बघूया जरा. आकृतीवरती हे सोडवायचं लिहित बसायचं नाही, वेळ नाही आहे तेवढा आपल्याला, तेवढ्या कमी वेळात हे झालं पाहिजे. त्यामुळे ते आकृतीवरती घेतले. तर हा दिलेला आहे 2x, हा किती असणार आहे 2x, आणि हा x अधिक 6. या दोन्ही कोणाची बेरीज काय येणार आहे 180 का आंतरकोन. म्हणजे 2x अधिक x अधिक 6 बरोबर 180. म्हणजे 3x अधिक 6 बरोबर 180. 3x बरोबर 180 वजा 6 x बरोबर 174 भागिले 3 म्हणजे x ची किंमत काय 58. 58 दुने 116
आणि हा किती येईल 58 अधिक 6 64 म्हणजे हा पण 64. आपल्याला कुठला विचारलाय एफ म्हणजे हा कितीचा येईल 64 म्हणजे हा येणार आहे 64. संगत कोण आहे काय वेगळं व्युत्क्रम कोण आहे सगळे जुळू शकतात. तुम्ही जुळवायचं फक्त तिथं विचार करायचा कुठल्याचा कोण संगत कुठला कोण व्युत्क्रम कुठला विरुद्ध कुठला तिथं जुळेल तो जुळवा. मग सगळे जुळतात. वंदनाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजीतून गुण मिळवल्यास 6 विषयाची सरासरी 61 होते. मग इंग्रजीत किती गुण मिळाले 6 विषयाची सरासरी 61. 6 विषयात मिळालेले गुण 61 गुणिले 6 366 नंतर 5 विषयाची त्यांनी सरासरी दिलेली 60 सरासरी दिली म्हणजे 60 5 विषयाची म्हणून त्यांची 5 विषयाची बेरीज 60 गुणिले 5 केलं 366. हे कुठल्या विषयात मिळाले इंग्रजीमध्ये गुण मिळाले. स्तंभालेख पहा. खालील स्तंभालेखात एका शहरातील 5 दिवसातील कमाल व किमान तापमान दर्शवलेले आहे. निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे सोडवा. 5 दिवसाची किमान तापमानाची सरासरी किती किमान तापमानाची मग सोमवारचं किती आहे तापमान 30 मंगळवारचं 30 बुधवारचं 25 गुरुवारचं 35 शुक्रवारचं 35 आणि याची सरासरी बेरीज करून किती येते 155 भागिले 5 केलं होतं. कोणत्या वारी कमाल व किमान तापमानाचे गुणोत्तर 8:6 शुक्रवारचं कमाल किती आहे 40 किमान 35 याचं गुणोत्तर काढलं तर 8:7 5 7 8:7 येते. एक छत्री 15% तोटा सहन करून 170 रुपयास विकली. छत्री 10% नफ्याने विकली असती तर किती किंमत मिळाली. आता 15% तोटा कधी होतो 15% तोटा खरेदी 100 विक्री 85. इथं खरेदी आपल्याला इथं 170 रुपये कुठली दिली विक्रीची किंमत त्याच्यावर खरेदी किंमत काढा. x बरोबर 170 गुणिले 100 भागिले 85 85 गुणे म्हणजे खरेदी किंमत किती आहे 200 रुपये ही त्या छत्रीची खरेदी किंमत. आता आपल्याला किती पाहिजे नफा 10% 200 चे 10% 20 रुपये म्हणजे ती विकायला पाहिजे 10% मिळवायला 220 रुपयाला विकली पाहिजे. विनायक वस्त्र बाजारात आपल्याला 5% सूट झाली दिली जाते. एका ग्राहकाला 1200 रुपये सूट मिळाली तर किती रुपयाचे कापड खरेदी केले 5% सूट म्हणजे काय 100 रुपयाला 5 रुपये म्हणजे त्याला सूट मिळाली ही सूट आहे. आणि खरेदी म्हणजे खरेदी 100 रुपये आणि सूट 5 रुपये. इथं सूट मिळाली 1200 रुपये तर खरेदी x म्हणजे काय होईल 1200 गुणिले 100 भागिले 5 5 वेगळे 5 गुणिले 10 शून्य 1200 चे 20 पण 1 2 3 0 1 2 3 भागिले 24,000 रुपयाची खरेदी केलेली आहे. एका आयताची लांबी 2x अधिक 3 मीटर रुंदी x अधिक 2 मीटर. जर तो आयत कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या 2 त्रिकोणापैकी एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. आयत पहा या पद्धतीचा आयत आहे. लांबी आहे 2x अधिक 3 आणि रुंदी आहे x अधिक 2. कर्णावरती कापला तर एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता इकडे काय इथे देतो x अधिक 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं एक बेचाळीस लांबी गुणिले रुंदी जी ते 1/2 लांबी आहे 2x अधिक 3 आणि रुंदी आहे x अधिक 2. अगोदर हा गुणाकार करूया 2x ने 2 ला गुणलं तर 2x वर्ग 2 ला गुणलं तर अधिक 4x या 3 ने गुणलं अधिक 3x अधिक 6. आता हे सारखे म्हणजे काय 1/2 गुणिले 2x वर्ग अधिक 7x अधिक 6 आणि हे भागिले संपूर्ण याला दाखवा. कुठला आहे पर्याय 1 आणि 2 पर्याय क्रमांक 1 आहे आणि 2 पर्याय होतो त्यामुळं या x वर्ग इथे छेद सारखा केला काय केलं 2 कॉमन काढला. आता इथं याच्यामध्ये आता हे घालायचे 2 मग काय करावं लागेल मला यातनं 2 कॉमन काढावं. आता तो कसा काढतात बघा 1/2 गुणिले यातनं 2 कॉमन काढला 2x वर्गाला 2 ने भागलं काय
एक्स वर्ग 7x ला 2 ने भागलं 7x. 7x अधिक 6 ला 2 ने भागलं 3 या 2 ला हे 2 गेले म्हणजे उत्तर काय आलं x वर्ग अधिक 7x/2 अधिक 3 पर्याय क्रमांक 2. तेव्हा मला पांडुनी दलाला मार्फत एक बैलजोडी खरेदी केली तिची किंमत 75,000 रुपये ठरली. त्यांनी 2% प्रमाणे दलाली दिली तर पांडुला बैलजोडी किती पडली? 75,000चे 2% किती होणार? 1500 रुपये आणि एक दलाला द्यावे लागेल बैलजोडीवाल्याला 75,000 म्हणजे एकूण त्याचे किती गेले? 76,500 रुपये गेले. तीन संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 7 व 28 तर मध्यपद 7 28 मधलं पद x मधल्या पदाचा वर्ग बरोबर पहिलं पद आणि अंत्यपदाचा गुणाकार. इथं याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे याचं वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ काढता येत नाही. 27 गुणिले 7 गुणिले 4 केलं याची पोट याचं वर्गमूळ 7 निघेल याचं वर्गमूळ 2 निघेल 7 दुने 14 तर मधलं पद आहे. किंवा गुणाकार केला असता 28 7 196 वर्गमूळ 14. पुढे 3 संख्या 5 कंसात x अधिक y वजा 5 कंसात y मायनस x डिवायडेड बाय 5x बरोबर किती? आता पहा x प्लस y गुणाकार केला 5x अधिक 5y वजा 5y अधिक 5x डिवायडेड बाय 5x हे अधिक 5y वजा 5y गेले हे 5x अधिक 5x 10x डिवायडेड बाय 5x उत्तर 2. एका अर्धवर्तुळाकृती आकृतीची परिमिती 144 आहे तर संपूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? अर्धवर्तुळाची परिमिती याचा अर्थ अर्धवर्तुळाचं व्यास आणि अर्धा परिघ असं घेतले. आता परिघाचं काय सूत्र आहे? वर्तुळात पूर्ण परिघाचं पाय d असतं तसं अर्धवर्तुळाचं असतं 36/7 r कधी r बरोबर आपल्याला दिलेले किती 144 r बरोबर 144 गुणिले 7 भागिले 36 36 चौक 7 चौक 28 8 आलं 28 त्रिज्याने वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय स्क्वेअर 22/7 गुणिले 28 गुणिले 28 काय उत्तर 2464 किती 2464 चौरस मीटर. इथे गुणाकार पहा इथे पर्यायकट पद्धत वापरली तरी चालत नाही सोडवावंच लागतं. म्हणजे नाही वापरायला काय हरकत पहा माप सगळी मीटर मध्ये. आता इथे पहा इथे 4 8 32 32 32 दुने 64 एकच नाही काय येणार आहे फक्त 4 8 32 32 दुने 64 4 येणार आहे. 4 वरनं पर्यायकट 3 4 कट होते पहिला दुसरा त्यातलं पहिलं 14 सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर मध्ये चालला म्हणजे मीटर मध्ये त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. a प्लस बी ची गुणाकार व्यस्त संख्या 1/12 आणि बी बरोबर 2a असेल तर बी बरोबर किती? आता a प्लस बी ची गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं a प्लस बी याची गुणाकार व्यस्त काय होईल 1/1 बरोबर की बरोबर दिलेले 1/12 असं घेतलं काय हरकत आहे तरी चालेल. नाही मला एखादा म्हणलं नाही सर मला काय करायचं ए प्लस बी ची गुणाकार व्यस्त सांगितली बी ची गुणाकार व्यस्त त्याची किंमत दिलेली मग ही तर मी जर अशी केली ए प्लस बी बरोबर 1/12 ची गुणाकार व्यस्त घेतली किंवा ही तर हे जरी बरोबरचं चिन्ह आहे. मग आतापर्यंत आपण बघत होतो छेद सारखा असेल तर अंश सारखा बेस सारखा तर घातांसारखे मग इथं बरोबर चिन्ह आहे. अंश सारखा म्हणजे काय असतात छेद सारखेच असतात म्हणजे इथं ए प्लस बी बरोबर -12. आता याच्यामध्ये बी ची किंमत घातली 2a ए प्लस बी ची किंमत 2a बरोबर -12 म्हणजे 3a बरोबर -12 a बरोबर -12 भागिले 3 ची किंमत काय झाली 4 येणार
आहे. बी ची किंमत विचारली आपल्याला. बी बरोबर किती? वजा 8. तर काय सांगितलं? ए बरोबर बी बरोबर 2a. ए ची किंमत 4 आली, मग 2a बरोबर हे कोणतं काय आहे? x रूट 3 2a. मग 30च्या समोर आपल्याला 60च्या समोरची बाजू दिली. x रूट 3 बरोबर 18. x बरोबर किती? आपल्याला काय विचारले? तर परिमिती विचारली. परिमिती म्हणजे आपल्याला ही पाहिजे 2x. इथे येणार आहे x. x रूट 3 बरोबर 18. x बरोबर का? x रूट 3 बरोबर 18. x बरोबर 18 भागिले रूट 3. कसं सोडवलं पाहिजे हे? त्याचा वर्ग केला. 18चा वर्ग 324 भागिले 3. 3 1 3 3 0 0 3 8 24. x बरोबर 108 आलं. 2x बरोबर 216 आहे. तर त्याची परिमिती किती? 216 अधिक 216 अधिक 216 केलं तर 648. एका समीकरण पण रूट 3/3 अंशाचे काय 5 काय सूत्र आहे ते? ते पण सूत्र काय आहे? रूट किती काय आपलं आलेलं आहे? हा जे वर्गमूळ आहे ना त्याला प्रथम वर्गमूळ 303 करावं लागेल. काय म्हणला? 18चे वर्गमूळ आहे ना त्याला. हा त्याला प्रथम वर्गमूळ 3 करावं लागेल. एकशे 8 घेतलं त्याचं वर्गमुळामध्ये केलं तर काय होईल? 36 त्रिक 108 होतं ना. 36 नाही 136 गुणिले 3 6 रूट 3 त्याची तिप्पट 18 रूट 3. म्हणजे ही एक्सची किंमत आली. म्हणजे याची काय 2x ची किंमत येणार आहे 12 रूट 3 आणि तिघांची म्हटल्यानंतर 36 रूट 3 त्याची परिमिती येणार. 54चा पर्याय क्रमांक 1 आहे. इथे आपला गोष्ट काय झाला? इथे आपण सोडवताना काय केलं? आपण वर्ग केला आहे ना. याचं वर्गमूळ काढणं गरजेचं आहे ना. इथे आपण एक गणित सोडवण्यासाठी आपण हे रूट 3 घालवण्यासाठी वर्ग केला. इथे एक्स वर्ग बरोबर दोन्ही बाजूचा वर्ग केला. 18चा वर्ग केला 324 रूट 3चा वर्ग केला 3. म्हणजे एक्स वर्ग बरोबर 108/3 आहे. 108/3 सॉरी 3ला 3 घालवलं म्हणजे रूट एक्स वर्ग बरोबर 108. एक्स बरोबर काय करावं लागेल? एक्स वर्गमूळ काढलं तर 108चं वर्गमूळ काढावं लागेल. 30 गुणिले 3 केलं तर मी इथं 6 रूट 3 एक्स ची किंमत आहे. 2x ची किंमत किती येणार आहे? त्याची दुप्पट 12 रूट 3 येणार. म्हणजे ही बाजू 12 रूट 3 आली, ही बाजू 12 रूट 3, ही बाजू 12 रूट 3. याची बेरीज करायची म्हणजे 12 36 रूट 3. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. 3a वर्ग वजा 11ab अधिक 6b वर्ग या राशीचे अवयव. सहगुणक आहे 3a वर्ग वजा 11ab अधिक 6b वर्ग. या 3 याला गुणा साहित्य 18 गुणाकाराला पाहिजे बेरीज वजा 11. सांगा कोणत्या संख्या? 9 गुणे 18 म्हणजे वजा 9 वजा 2. इथं कॉमन काय काढता येईल? जिथे हे 2 इकडे टाकले पाहिजे 9 इथे टाकले. 3a वर्ग वजा 9ab वजा 2ab अधिक 6b वर्ग. याच्यात कॉमन काढा, यात कॉमन काढा. इथे कॉमन काय निघेल? 3a. पहिलं काय कंसात? a वजा 3b
आता इकडे पण a वजा 3b आले पाहिजे. मी ते बाहेर कंसात काय काढलं पाहिजे? वजा 2. 2b. पण आता वजा 2 काढायचे का अधिक 2b काढायचे? तर वजा 2b घेतले तर वजा वजा अधिक पुन्हा वजा अधिक वजा आहे ते आपल्याला कळलं. पहिल्या कंसातील 3a वजा 2b आणि दुसऱ्या कंसातील a वजा 3b. त्यामुळे पर्याय क्रमांक एक रेल्वे ताशी 72 किलोमीटर वेगाने जात असल्या तिचा मीटर पर सेकंद मध्ये काढा. काय करावं लागेल? 5/18 म्हणजे 72 गुणिले 5/18. 18×4 4×20 मीटर पर सेकंद. जर नसेल कळत तर त्याचा एकमान पद्धत वापरा. एका तासाला ती जर 72 किलोमीटर जात असेल तर एका सेकंदाला म्हणजे एका तासात 3600 सेकंद. 3600 सेकंदाला 72,000 मीटर तर एका सेकंदाला. पुढे उत्क्रम कोणाच्या किती जोड्या आहेत? पाय एकरूप आहेत. या ठिकाणी किती जोड्या होतील? इथे याला आहे आणि याला आहे. आंतर उत्क्रम बाह्य उत्क्रम कोण धरायचे नाही. किती जोड्या झाल्या? इथे 2 जोड्या झाल्या. इथे 2 2 2 4. इथे असं बघितलं तर इथे 2 इथे 2 किती झाल्या? 8. बाह्य उत्क्रम घेतले तर पुन्हा दुप्पट होते म्हणजे 16. पुढे आपली पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. हा एक बाह्य बिंदू असून त्यालापासून वर्तुळात काढलेल्या स्पर्शिकेचा बी हा स्पर्शक बिंदू आहे. AP बरोबर x. तर त्रिज्या r असेल तर AB ची लांबी किती? AB ची. आता इथं काय होतं? जेव्हा वर्तुळाला स्पर्शिका काढतो आपण स्पर्शिका वर्तुळ केंद्राला लंब मध्ये असते. जिथं आकृतीमध्ये जर तुम्ही इथे काढलं स्पर्शिका काढली वर्तुळ केंद्र झालं तर इथे 90 का होणार? या ठिकाणी जोडलं AB इथं दिलेलं आहे. AB बरोबर x त्रिज्या r. मग आपल्याला हे अंतर काढायचं म्हणजे काय होईल? जे काटकोन त्रिकोणाचं वापरायचं. r चा वर्ग अधिक x चा वर्ग बरोबर याला कर्ण वर्ग. AP ओके. AP हा x आणि आपल्याला हे काढायचं. ओके मी याला जे इथं कर्ण वर्ग म्हणजे x वर्ग वजा r वर्ग बरोबर हा AP वर्ग. ओके मग AP याचा वर्गमूळ काय होईल? याचं वर्गमूळ येईल x वर्ग वजा r वर्ग बरोबर AP. कोणताही पर्याय? दुसरा. 40 सेंटीमीटर त्रिज्या व 120 सेंटीमीटर उंची असलेल्या वृत्तचित्र आकाराच्या भांड्यात आईस्क्रीम पूर्ण भरले. आईस्क्रीम 2 सेंटीमीटर त्रिज्यावर 10 सेंटीमीटर उंचीच्या शंकूला किती शंकू लागते? जे वृत्तचित्रीचं घनफळ बरोबर शंकूचं घनफळ गुणिले संख्या येणार आहे. वृत्तचित्रीचं घनफळ बरोबर काय असतं? πr²h आणि शंकूचं घनफळ πr²h आणि गुणिले आपल्याला x करावं लागेल कारण ते जास्त भरणार आहे. किती शंकू भरणार यात किमती भरायची. आता इथं पायाला पाय घालून टाका काय फरक पडत नाही. आता इथं r घालवता येईल का? वृत्तचित्रीची त्रिज्या वेगळी इकडे वेगळी. मग इकडे वृत्तचित्रीची त्रिज्या किती? 40 चा वर्ग म्हणजे 40 गुणिले 40 गुणिले उंची 120. तर इकडे 1/3 रेडियस इथे किती आहे? 2 चा वर्ग 2 गुणिले उंची 10 गुणिले x. आता x ला मोकळा 40 गुणिले 40 गुणिले 120 गुणिले 3 आणि भागिले 2 गुणिले 2 गुणिले 10. एक शून्य घालवा. बे 12 बे त्रिकसा 4चा वर्ग 16 16 वर 2 शून्य 1600 16 गुणिले 16 त्रिक 48 त्रिक 144 वरती ही 2 शून्य 14,400 शंकू भरता येतील. संख्या रेषेवर बी हा निर्देशांक वजा 3/5 आणि बी याचे अंतर 3 असेल तर याचा निर्देश. आता ही संख्या रेषा आहे. या ठिकाणी बी चा निर्देशांक 3 वजा 3/5 आहे. इकडे 3 सेंटीमीटर अंतर असेल h. हा बी आहे हा h आहे. इकडे 3 हे अंतर 3 असेल तर अधिक करावं लागेल आणि इकडे जर h असेल हे वजा 3 करावं लागेल. म्हणजे वजा 3/5 अधिक 3 केलं तर
छेद सारखा 5 होईल वजा 3 अधिक 15 याची 5 पट इथं वजा 3 अधिक 15 12/5. आता जर इकडे असेल तर वजा करावे लागतील वजा 3/5 वजा 3 म्हणजे 3 छेद सारखा करा 5 वजा 3 वजा 15 वजा 5 वजा 18/5 हे दोन त्याचे डावीकडे उजवीकडे असेल तर पुढे 1 प्लस x वर्ग अधिक 4 हे जर मी मांडलं x वर्ग सॉरी काय करत नाही 1 प्लस x वर्ग छेद 4 डिवायडेड बाय 1 मायनस x वर्ग छेद 4 ही वर्ग संख्या आहे कशाचा वर्ग आहे तर पहिल्या पदाचा वर्गमूळ 1 याचं वर्ग मधल्या पदाचं चिन्ह अधिक आणि याचं वर्गमूळ x छेद 2 याचा हा वर्ग आहे म्हणून मी हा 2 वेळा मांडतो. आता इथे ही x वर्ग वजा y वर्ग म्हणजे x अधिक y आणि x वजा y x अधिक y म्हणलं तर 1 प्लस x छेद 2 आणि 1 मायनस x छेद 2 याला हे जाईल उत्तर येणारे 1 प्लस x/2 आहे का सर पुढे सोडवायचं अजून सोडवायचं याची बेरीज करावी लागेल याची वजाबाकी करावी याची बेरीज करावी लागेल छेद सारखा काय होईल 2 होईल याची दुप्पट 2 अधिक x छेदामध्ये इथं वजाबाकी करायची म्हटलं तर याचा छेद सारखा केला याची दुप्पट 2 वजा x भागिले म्हणजे उलटून गुणिले होती 2 प्लस x छेद 2 गुणिले हे उलटे 2/2 मायनस x या 2 ला हे 2 गेले उत्तर काय येणार आहे 2 अधिक x छेदा 2 वजा x तर हे क्रमांक 4. चला पुढे 1600 चे x टक्के बरोबर 8000 चे 8 टक्के. आता 1600 चे x टक्के म्हणजे छेद 100 बरोबर 8000 चे 8 टक्के x ला मोकळा करा हे इथं टक्क्याला टक्के घालून टाका सर हे 1600 गुणिले तिकडे भागिले 1600 होतील 2 शून्याला घालवा 16/85 40 टक्के उत्तर येईल. 63 8 टक्के दराने एका रकमेचे 5 महिन्यात 240 रुपये व्याज मिळाले तर ती रक्कम 5 महिन्याचं व्याज दिलेलं 8 टक्के दराने 5 महिन्याचं व्याजावरनं तुम्हाला सूत्र वापरायचं आपल्याला काय करायचं मुद्दल काढायची मुद्दल बरोबर इथं आपण मदकाचं सूत्र वापरू का तर 5 महिन्याचा कालावधी मुद्दल माहित नाही व्याज दिलेलं आहे 240 व्याज बरोबर मुद्दल दर 8 टक्के कालावधी 5 महिने 512 भागिले 100 512 का केलं 5 महिने आपल्याला वर्षात लागतं येता का रे पुढे लक्ष देण्यात एवढं जागा रे कुठे जा कुठे जागा कुठे कडे या कसा शांतपणा होतो काय कधी काय वाटलं इथे एक शिका काढायची किंवा मोकळा करा 240 गुणिले 100 गुणिले 12 भागिले 8 गुणिले 5 काय उत्तर 8 24 5 30 100 600 12 72 600 ते 12 पट 12 72 200 7200 पुढे 5x अधिक 8 छेद x वर्ग वजा 9 वजा 3x अधिक 2 छेद x वर्ग वजा 9 आता छेद सारखा असेल तर त्याची बेरीज करायला काहीच अडचण नाही आहे म्हणजे x वर्ग वजा 9 छेद सारखा आहे 5x अधिक 8 वजा 3x अधिक 2 5x मध्ये 3x दिले 2x अधिक 10 ओके वजामुळे चिन्ह बदलतील आणि इथे किती झाले 6 x वर्ग वजा 9 याच्यामध्ये 2 भाग काढला x वर्ग याच्या 2 कॉमन काढला तर x अधिक 3 होईल खाली 384 पुढे 4.5 सेंटीमीटरचे 9 डेकामीटरशी बनवतो आता हे सेंटीमीटर हे डेक आहे मी एकामध्ये करा
सेंटी, डेसी, मीटर आणि डेका. मग इथे 4.5 सेंटीमीटर तुम्ही लिहाल असे, मिलीमीटर केले तर याचे 445 मिलीमीटर. आणि 9 डेका आहे, डेकाचे मिली केले तर 90,000 मिली. मग अगोदर काय दिले सेंटीमीटर म्हणजे 45 मिलीमीटरचे 90,000 मिलीमीटर. 45 × 45 दोन्ही 90 3 शून्य एकाच 2,000. पर्याय क्रमांक 4. 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी ₹1.25 विकली तर यावर शेकडा नफा किती? डझनाला खरेदी 10 रुपये. आता ₹1.25 म्हणजे 1.25 पैसे म्हणजे 12 विकलं तर केवढ्याला विकली? 15 रुपये. म्हणजे 10 रुपये खरेदी 15 रुपये विकली म्हणजे नफा किती झाला? 100 रुपयाला 50 रुपये. टक्क्यात केला लगेच. इथं मी आपल्याला टक्क्यात विचारलंय ना. 10 रुपयाला 15 रुपये तुमची विक्री किती म्हणजे याचा अर्थ 10 रुपयाला 5 रुपये नफा. मग 100 रुपयाला 50% 9 संख्येची सरासरी 20 आहे. पहिल्या 5 संख्येची सरासरी 25, शेवटच्या 5 संख्येची सरासरी 17 तर 5वी संख्या कोणती? आता 9 संख्या आहे. आता बघा या 4, 1 आणि या पुढल्या 4. आता असे मी मांडले म्हणजे आता इथे एक्सचेंज मांडण्याऐवजी मी आपलं 4, 5 असा कट केला. आता पहिल्या 5 संख्येत 9 संख्येची सरासरी किती या 20 आहे. म्हणजे या 9 संख्येची बेरीज किती येणार आहे? 20 × 9 180. आता पहिल्या 5 संख्येची सरासरी 25 आहे. या पहिल्या 5 संख्येची बेरीज किती? 125. आणि शेवटच्या 5 संख्येची सरासरी 17 आहे. आता 17 × 5 = 85. काय झालं याच्यामध्ये? 5वी संख्या काय केली? डबल काउंट झाली. म्हणजे इथे किती संख्येची बेरीज झाली? 10 संख्या. मग 10 संख्येची बेरीज किती होते? 210 मधनं 9 संख्येची बेरीज वजा केली तर ही संख्या काय असणार आहे? 5वी संख्या 30 आहे. एवढं सोपं देखील असतं, फक्त ते समजून घ्यायचं असतं. पुढे प्रश्न पहा. सागर व साधना यांचे नफ्याचे गुणोत्तर 1:4, मुदतीचे गुणोत्तर 5:8, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? इथं सूत्र काय आहे? भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आता याची मांडणी आता ही गुणोत्तर भांडवलाचं गुणोत्तर किती आहे आपल्याला काढायचं. सागर आणि साधना. सागर साधना. आता भांडवलाचं गुणोत्तर काढायचे आपल्याला. भांडवल नफ्यात मुदतीचे गुणोत्तर किती आहे? 5:8. आणि या दोघांचा नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे 1:4. हे गुणोत्तर 1:4 झालं पाहिजे. आता इथे साधी सोपी पद्धत वापरायची, पर्याय कट पद्धत वापरायची. पहिल्यांदा दिले भांडवलाचं गुणोत्तर 2:5. त्याला संक्षिप्त करून दिल्यावरती येते का? पहा बरं. 5 × 10 = 45 येते का? येते. हा काय म्हणते? तिरकस काय गरज आहे? ओके. भांडवलाचं मी 2 पर्याय पहिला वापरला 2:5. आपल्याला काय या दोघांचं गुणोत्तर गुणाकार नफ्याचं गुणोत्तर असतं. या दोघांचा गुणाकार केला काय आला? 10. तिथं गुणोत्तर काय? इथं काय आला? 4:40. 10 40 संक्षिप्त करून दिलं तर 1:4. सोपं म्हणजे जास्त अडचणीत शिरायचं नाही. फक्त तिथं किंमत टाकायची, पर्याय 4 टाकायची, नुसता गुणाकार करून त्याला संक्षिप्त रूप येते का बघायचं. जर इथं गती आहे, स्पीडली होतं. पुढे पहा. A/B बरोबर 4/3 तर 6A + 4B भागिले 6A + 5B बरोबर किती? A बरोबर A/B बरोबर 4/3. A/B बरोबर 4/3
म्हणजे याची किंमत किती आहे 4, बी ची किंमत 3. आता काय म्हणजे 6a अधिक 4b, 6a अधिक 4b भागिले 6a वजा 5, याची किंमत 4 आणि 6 24 अधिक 4 12 भागिले 24 वजा 15, 24 अधिक 12 36, 24 वजा 15 9, 9 चौक 36. पुढे 3 चा 5वा 3 चा 6वा गुणिले 3 चा वजा 6वा चा x वजा, म्हणजे आता घातांकाची काय होईल 5 अधिक 6 वजा 6 त्याचा x घात, पुढे 81 म्हणजे 3 चा चौथा त्याचा तिसरा, 6 आणि 5 11, 11तनं वजा 6 गेले म्हणजे 3 चा 5वा अंशाचा x वा म्हणजे 3 चा 5x वा घात बरोबर 3 चा 12. बेस सारखा आहे म्हणजे घातचा अंशाचा कसा 5x बरोबर 12, x बरोबर 12/5 म्हणजे x ची. पुढे एका चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या छेदिकांच्या छेदनबिंदूपाशी तयार होणारे कोण काटकोन आहे, तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? कोणता आहे? समभुज चौकोन आणि चौरस. लगतच्या कोणांच्या छेदिकाचा छेदनबिंदूपाशी तयार होणारे कोण, तर इथे समभुज चौकोनाचे भाग लगतचे याची छेदिका इथे काटकोन होतो, नंतर चौरस असेल तर इथे काटकोन. पुढे 2/3 अधिक 11/12 भागिले 2/3 गुणिले 9/8 अधिक 1/2 बरोबर किती? आता इथं पदावली आहे, अगोदर सगळ्यात आतला कंस सोडवावा लागेल. हा 2/3 अधिक 11/12 भागिले आतल्या कंसामध्ये संक्षिप्त रूप द्या अगोदर 2/3 गुणिले 9/8 अधिक 1/2. तिने किती 3 9 1 2 8 3/4. आता याचा छेद समान केला तर 4 होईल. 3 अधिक याची दुप्पट 2 म्हणजे 3 अधिक 2 5/4 म्हणजे 11/12 गुणिले उलटा भागाचे 4/5. 4 1 4 4 3 12 11/15 अधिक 2/3 छेद सारखा 15 5 पट केली 5 दुने 10 अधिक 11 11 21/15 संक्षिप्त रूप दिलं 7/5. एका क्रिकेट सामन्यात भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी काढलेल्या धावांची सरासरी 26 आहे. 10 खेळाडूंच्या धावा दिलेले तर उरलेल्या खेळाडूंच्या धावा किती? आता 26 सरासरी 10 खेळाडूंची म्हणजे 26 गुणिले 10 260 का 11 खेळाडू 10 खेळाडू का 11 खेळाडू क्रिकेटमध्ये असतात 11. मग 11 बॅटिंग करतात ना का 10 करतात? 11 करतात. मग सरासरी वरनं बेरीज कशी काढाल? 26 गुणिले 11 286. त्यातनं 10 खेळाडूंच्या धावांची बेरीज किती येते? 250 वजा केली तर उरलेल्या खेळाडूंची म्हणजे आपल्या खेळाडूंनी किती धावा केल्या? 36 धावा केल्या. इथे लगेच पर्याय तो 260 वजा 50 दिलंच नाही, द्यायला पाहिजे म्हणजे सगळी चुकली असते. एका त्रिकोणाच्या बाजूला 13 14 15 आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता 13 14 15चं आहे, मी काय काटकोन त्रिकोण नाहीये, आता कसला त्रिकोण आहे? मग इथे याचं कसं काढायचं? कोणतं सूत्र वापरायचं? हिरोचं सूत्र वापरायचं. हिरोचं सूत्र काय? याची अर्धपरिमिती 13 अधिक 15 28 अधिक 14 42 भागिले 2 21 ही अर्धपरिमिती निघाली. आणि हिरोचं सूत्र काय? स्क्वेअर रूट मध्ये एस ए इथं बाहेर म्हणजे इथे एस झालेलं 21 21 वजा 13 21 वजा 15 21 वजा 14
आणि गुणिले 21. 21 वजा 13 8 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 21. इथं फॅक्टर गुणाकार करत बसायचं नाही, याचे वर्गमूळ करता येतील अशा त्याच्या जोड्या काढायला. याची एक वर्गमूळ निघेल 4 दुने 8. त्याच्यामध्ये फोड केली 2 गुणिले 3. 7 नाही 7 गुणिले 21 ची फोड केली 7 गुणिले 3. मग याचं वर्गमूळ या 4चं वर्गमूळ निघेल 2, या जोडीचं वर्गमूळ निघेल 2, या 3चं या 3चं वर्गमूळ 3 आणि याचं वर्गमूळ निघेल 7. 7 त्रिके 21 गुणिले 42 गुणिले 84. अशा पद्धतीने आपला पेपर वेळेमध्ये बरोबर 9:32 ला झाला. थोडी गडबड